नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. आपण कारल्याची भाजी बनवायला सर्वात आधी आपण कारल्याची भाजी बनवण्यासाठी लागणारी सामग्री काढून घेऊ. तर कारले, कढीपत्ता, लसूण, अद्रक, चिंच आणि टोमॅटो, बस एवढ्याच पदार्थांपासून आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत. तर इथे मी एका ताव्यावरती पाणी गरम करून घेत आहे. आता या पाण्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं हळदी पावडर ॲड करायचं आहे आणि यानंतर याच्यामध्ये कारले ॲड करायचे. बघू शकता अशा लांब लांब आकारामध्ये मी कारल्यांना कट करून घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्या पण आकारामध्ये कारले कट करून घेऊ शकता. आणि असं ताव्यावरती हळद आणि मीठ टाकून त्या कारल्याला उकळून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपण झाकून घेऊ आणि करेक्ट 3 मिनिटानंतर या कारल्यात आता हे वरचं झाकून काढून टाकायचे. 3 मिनिट झाल्यानंतर बघू शकता 3 मिनिटानंतर अशा प्रकारे कारले उकळून जातात. आता याला आपण बाजूला काढून घ्यायचे. आता या कारल्याला आपण थंड पाण्याने धुवून घेऊ. बघू शकता अशा प्रकारे हाताने आपण असे रगडून कारल्याला धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून कारल्यामध्ये असणारं कडू पाणी हे निघून जाईल. आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही कारल्याची भाजी बनवलात तर बिलकुल कडू लागणार नाही. त्या कारल्याला असं मुठ्ठीमध्ये घ्यायचं आणि पूर्ण पाणी हे खाली नितरून टाकायचे. बघू शकता अशा प्रकारे. आता आपण कारल्याच्या भाजीला फोडणी देऊ. सर्वात आधी आपण कढई गरम करून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये 1 माप तेल ॲड करायचे. तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी ॲड करायची. मोहरी तडतड झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा जिरा ॲड करायचा. जिरा टाकल्यानंतर लगेच लसूण पेस्ट ॲड करायचे आणि नंतर कढीपत्ता सुद्धा ॲड करायचे. लसूण पेस्टला थोडंसं रेड कलर आल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे. टोमॅटो टाकल्यानंतर थोडासा मीठ ॲड करायचे, जेणेकरून आधी जर का मीठ टाकलं ना तर आपले हे जे टोमॅटो आहे ना ते थोडं लवकर शिजून जातं. त्याच्यामुळे मीठ हे टोमॅटो ॲड केल्यानंतर लगेच टाकायचे. आता याच्यामध्ये आपण मटेरियल ॲड करू. त्यासाठी आधी आपण मिरची पावडर ॲड करायची आहे. चवीनुसार मिरची पावडर. जास्त तिखट खाऊ वाटत असेल तर थोडी जास्त मिरची पावडर ॲड करा. नंतर हळदी पावडर आणि त्यानंतर आपण मसाला ॲड करायचा आहे. हे मसाला घरगुती मसाला आहे. हे काय स्पेशली मसाला नाही आहे कारल्याची भाजी बनवण्याचा. हे घरी तयार केलेला मसाला आहे. आणि आता याच्यामध्ये आपण कारले ॲड केलेले आहेत. आता याला आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे.
आता कारले व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत. आता याच्यावरती आपण झाकून घ्यायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटांनंतर काढून पाहायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपले कारले हे तयार झाले आहेत. खाली चिटकत आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात ना आपण जे चिंच घेतलं होतं चिंचेचं पाणी ॲड करायचं आहे. चिंचेचं पाणी जर का आपण कोणत्या पण वरणामध्ये किंवा कोणत्या पण भाजीमध्ये टाकलं ना, भाजी खूपच चविष्ट बनत असते. त्यासाठी टोमॅटो जरी नाही टाकले तरी चिंच टाकायचं. आणि आता त्याच्यामध्ये मी शेंगदाणा कूट ॲड केलं, त्यानंतर धनिया पावडर आणि त्याच्यानंतर कराळू कूट ॲड करायचे. आणि यानंतर जे मी शेवटी ॲड केलं ते आहे फुटाणे कूट. फुटाणे कूट म्हणजे काय, आपण बाजारामधून जे फुटाणे खायला आणतो ना, चण्याचे बनलेले असतात, त्याचं कूट आहे. ते सुद्धा आम्ही भाजीमध्ये टाकत असतो, कारण त्याच्याने भाजी खूपच चविष्ट लागत असते. तर मोस्टली आम्ही कोणत्या पण भाजीमध्ये ते वापरत असतो, तर तुम्ही सुद्धा नक्कीच वापरा. फुटाणे कूट, हे कराळू कूट, शेंगदाणे कूट, हे सगळं आम्ही घरीच तयार करत असतो आणि जास्तीत जास्त भाज्यांमध्ये हे वापरत असतो. याच्याने भाजी खूपच चविष्ट अशी लागत असते. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा असंच ट्राय करत जा आणि हे सगळे कूट ना तयार करून ठेवत जा. भाजीमध्ये जर का टाकलं ना तर खूपच चविष्ट लागते. ते सगळं टाकल्यानंतर परत एकदा झाकून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर का तुम्ही कारल्याची भाजी बनवलात तर ती बिलकुल कडू लागणार नाही आणि खायला इतकी चविष्ट असणार आहे की बस तुम्ही 2 भाकरी खाल्ल्याशिवाय राहणारच नाही. तर एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि प्लीज चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही व्हिडिओ तर पाहता मात्र सबस्क्राईब करायला विसरून जाता, तर ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या सिंपल रेसिपीज तुम्हाला आवडतात का, कमेंट करून नक्की सांगा.